जिल्हाधिकारी कार्यालय व पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित शिबिरात 672 नागरिकांनी घेतला दाखल्यांचा लाभ। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरात 672 नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रहिवासी दाखला, अधिवास डोमेसाइल दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला असे 672 विविध दाखले नोंदवण्यात आले। या मोफत दाखले शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिला आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे, मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मनियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनील पाटील, पल्लवी गीत, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज शेऊलकर, संदीप शिंदे, नासिर शेख तसेच आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व सुखसुविधांनी इथे तातडीने दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे। आज रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक दाखल्यांचे त्यांचे अपलोड होणार आणि त्यांना रसीद दिली जाईल आणि 25 तारखेला संध्याकाळी इथेच त्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना दाखले पण दिले जातील। साहेब, आता शाळा आणि कॉलेज सुरू होते त्यासाठी विद्यार्थ्यांना ऍडमिशन आणि बाकीचे गोष्टींसाठी कायदेशीररित्या लागणारे कागदपत्र तयार करण्यासाठी सर्टिफिकेटची गरज लागते। पण सर्टिफिकेट घेत असताना सर्वसामान्य नागरिकांना ज्ञान नसतं का कुठले पेपर घेऊन जायचे आणि त्याला फेरे मारायला लावतात। तर म्हणून त्याच्यासाठीच हे सर्व दाखले उपयोगी पडतील म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी इथे उपस्थित केले। ठाणे जिल्हाधिकारी राष्ट्रीय पक्षानं 500 खेळाच्या वतीने या ठिकाणी दाखला वाटप करा। दाखला वाटपाचा उद्देश एकच की या ठिकाणी सकाळी जाताना किंवा कॉलेज जाताना त्या मुलांना ऍडमिट करण्याची गरज असते। या ठिकाणी आपण बघता ज्या ज्या ठिकाणी दाखला गरज आहे आणि या ठिकाणी उपक्रम घेतलेला आज 400 ते 500 नागरिकांनी या उपक्रम भाग घेतलेला आहे। आणि मला वाटतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय आनंद पाटील सन्माननीय माजी उपाध्यक्ष हा काम घेतलेला आहे। या चांगले काही उपक्रम घेतलेले असल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे। तर आपण बघता जेव्हा आपण तहसील ऑफिसवर कलेक्टरला जाता आणि लोकांना अनेक फेऱ्यावं लागतात, पण हा उपक्रम आपल्याच दारी आहे। हे चांगला उपक्रम घेतलेला आहे। मान्य आनंद परांजपे साहेब नजीब आभार मानतो, ते चांगला उपक्रम आपल्याला आहे। तर आता सांगितलं की आपण 25 झाले देणार आहे। कॉलेज सुद्धा सुरू झालेल्या, शाळा सुद्धा सुरू झाल्या। उपक्रम शाळेत ज्या गोष्टी लागतात त्या द्याव्या लागतात। शाळा आपल्याला एक आठवड्यात किंवा 15 दिवसात द्या, त्याचा फायदा या भागातून सरकारी कामात किंवा शाळेतली विद्यार्थ्यांना होणार तर जास्त फायदा लाभ घ्यावा। वेळ माठ सकाळी 5 पर्यंत 2 ठेवलेले आपल्याला पण वाटते चांगलं उपक्रम आता गेलं त्यामुळे दोघांचा धन्यवाद मानतो।